नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूपच इंटरेस्टिंग तेवढाच धमाकेदार ट्विस्ट आता पाहायला मिळतोय. होय प्रेक्षकांनो, आत्तापर्यंत आपल्याला माहितीच आहे सत्या, मंजू आणि जयदाजी मिळून जो काही प्लॅन केला आहे तो मात्र फायनली वर्कआउट होताना आपण पाहणार आहोत. इकडे तात्यांच्या घरी आता मंजू पोहोचली आणि तिने तात्यांच्या घरात घुसून लिटरली तात्यांची सगळी फाईल वगैरे आपल्या हातात मिळवली आहे. तात्याच्याच घरात जाऊन तात्याची कशी वाट आता मंजू लावणार आहे, हा सगळा मंजूचाच डाव होता की तात्याच्या घरी जायचं, तिथून सगळी त्यांची माहिती काढायची आणि त्यांचे सगळे डॉक्युमेंटसुद्धा चोरून घ्यायचे आणि पोलीस स्टेशनमधून जी काही फाईल गहाळ झाली होती ती फाईलसुद्धा आता तिने प्रेक्षकांनो मिळवलेली असते. इकडे मात्र मंजू सत्याला म्हणत असते, सत्या काही करून मला तात्याकडे जायचे, आणि सत्या मात्र तिला म्हणतो, नाही वाघमारे, अजिबात तुम्ही तात्याकडे जायचं नाही, कारण तात्या कुठल्या पातीचा माणूस आहे ना मला माहिती आहे, तो एक नंबरचा बदमाश माणूस आहे. आता मात्र इकडे तुम्हाला त्यांनी सस्पेंड केले. सगळ्यात आधी आपल्याला पूर्वा आणि तात्याचं सत्य बाहेर काढायचे, त्यानंतरच आपण सगळं आता कामाला लागायचं. तर मंडळी, आजचा भाग एवढा जबरदस्त दाखवला आहे ना. इकडे मात्र मंजूने चक्क तात्याच्या घरातली फाईलसुद्धा मिळवली आहे. आता मात्र फाईल मिळवल्याच्या नंतर सत्या, जयद्या, मंजू काय धमाका करणार आहे हे पाहण्यासाठी आजचा भाग पूर्ण पहा. आणि चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सगळ्यात आधी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे आपण पाहतोय सत्या मंजूचं बोलणं चालू असतं. इकडे मात्र सत्या म्हणतो, वाघमारे तुम्ही काय ठरवलं आहे? तेव्हा ती म्हणते, सत्या मी जे काही आता ठरवलं आहे ना ते आता मी करूनच दाखवणार आहे. काही झालं तरी मला तात्यांच्या घरी जावंच लागणार आहे. तात्यांच्या घरात घुसल्याशिवाय अजिबात आपल्याला कुठल्याच गोष्टीचं काही कळणार नाही आहे. तू प्लीज मला परवानगी दे ना. आणि हे सगळं आता तात्याला खरं तर फसवायचा जो काही मंजूचा प्लॅन आहे ते ऐकून प्रेक्षकांनो सत्याला टेन्शन येतं. आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी मात्र तात्या त्यांच्या घरात आलाय. आता मात्र हा सगळा त्यांच्या प्लॅनिंगचा भाग आहे. सत्या मंजू यांचा जबरदस्त प्लॅन आपण बघितलाय. तात्या जेव्हा आता माया पॅलेसमध्ये येतात, सत्या त्यांच्यासोबत अजिबात चांगलं बोलत नाहीये. सत्या मात्र म्हणतो, चल निघ इथून, तू काय आमचा पाहुणा वगैरे नाही आहेस, आम्ही तुम्हाला अजिबात मान देणार नाहीये, आमच्या घरातलं पाणीसुद्धा तुम्हाला आम्ही देणार नाहीये, आत्ताच्या आत्ता इथून उठायचं, आमच्या घरातून निघायचं. सत्याने चक्क तात्याचा हात धरून प्रेक्षकांनो त्याला उठवलेलं असतं आणि त्याला घराच्या बाहेर हकललेलं असतं. खरं तर माया त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण सत्या कुणाच्या बापाचंच काही ऐकायला तयार नाहीये. मंजू मात्र सगळ्या गोष्टी ऐकत असते. इकडे मात्र मंजू सरळ तात्याची बाजू घेते आणि तिने सरळ सांगितले, थांब सत्या, आता मात्र ते माझ्या बाबांसारखे आहेत, त्याच्यामुळे तू त्यांच्यासोबत असा व्यवहार करू शकत नाही. तुला कळत नाही आहे का? माझी तब्येत विचारायला ते आलेत ना, मग त्यांनी मला मानसकन्या मानलं आहे ना, मग तू त्यांना कसा काय असा हाकलून देऊ शकतो? मला कळत नाही आहे सत्या तुझं वागणं. तेव्हा मात्र सत्या म्हणतो, वाघमारे काय डोकं थाऱ्यावर आहे का तुमचं? कळतंय का तुम्हाला तुम्ही कोणाची बाजू घेताय? अरे हो, सगळं कळतंय सत्या मला. प्लीज तू माझ्या बाबांसारख्या, माझ्या वडिलांसारख्या असणाऱ्या माणसाचा अपमान करू नको. त्यांनी मला लेक मानले, त्याच्यामुळे तू त्यांच्यासोबत असं वागू शकत नाही. सगळ्यांनाच मंजूचं वागणं शॉकिंग वाटतं, कुणालाच काही कळत नाही, पण तात्या मात्र खुश होतो. इकडे मात्र घरामध्ये सत्या जयड्याचं जे काही भांडण चालू होतं त्यानंतर आता मंजू आणि सत्याचं सुद्धा भांडण लागले. होय प्रेक्षकांनो, या सगळ्या गोष्टींचा फायदा आता कोण घेणार? तात्या, पूर्वा, माया सगळे यांचा फायदा घेणार. पण मंजूच्या डोक्यात नक्की चाललंय तरी काय? मंजू मात्र बोलत असते, सत्या हे बघ, ते माझ्या बाबांसारखे आहेत, ते मला इथं भेटायला येऊ शकतात. अरे आले तर काय होते, ते तर त्यांच्या घरी पण मला माहेर म्हणून येऊ शकतात ना. तू अजिबात मध्ये बोलू नकोस. असंही मला आता तुझा कंटाळाच आलाय. इकडे मात्र वाघमारे, अहो काय बोलताय तुम्ही? त्यांचं काही तुमच्यावर प्रेम भीम नाही आहे, काही तुम्हाला मुलगी वगैरे मानत नाही आहे, ते तुमचा खूप मोठा गैरसमज आहे वाघमारे. तेव्हा मात्र मंजू बोलते, आता तात्याला कळत नाही आहे की या गोष्टीवर उत्तर काय द्यावं. तात्या विचार करतात, या मंजिरीला जर घरी नेलं तर माझे पोरं मला फाडून खातील, मला अजिबात जगू देणार नाही आहे. पूर्वाला जर कळलं मंजिरी आपल्या घरी आली तर पूर्वा तर आकांत तांडव करेल. इकडे मात्र तात्या विचारात गहन असतो आणि सत्या मात्र वाघमारेवर चिडतो. वाघमारे, तुम्हाला जायचं आहे ना, तुम्ही आत्ताच्या आत्ता निघा बरं या घरातून, अजिबात या घरात परत मरेपर्यंत पाऊल टाकायचं नाही. सत्याने चक्क तिची सुटकेस भरून तिच्या हातामध्ये आणून दिली आहे. तात्याच्या गाडीपर्यंत तिला आता फटफटत ओढत नेलेलं असतं. आता मात्र तात्याचा नाईलाज झालाय. तात्यासुद्धा म्हणतो, चला मंजू मॅडम, आता तुम्ही माझी मानसकन्या आहात ना, चला. तात्याने मात्र आता दरवाजा उघडून मंजूला गाडीत बसवलं. माझी मानसकन्या आहे, मी तिला घेऊन जातो असं म्हणून आता इकडून जात असतात.
मंजूला मात्र प्रेक्षकांनो वाईट वाटतं. सगळे मंजूकडे बघत असतात, पण मंजूची नजर मात्र सत्याकडे असते. सत्याचं देखील मन आता अजिबात मानत नाहीये, पण मंजूने गेलेला एकदम धाडसी निर्णय मात्र आता सगळं काही सिच्युएशन हँडल करण्यात यशस्वी झालं पाहिजे. मंजू आता हळूच त्याला बाय बाय करते आणि सत्याचं लक्ष तिच्या हाताकडे असतं. कुणालाच कळू द्यायचं नसतं, म्हणून दोघं मात्र खुनवाखुनवी करत असतात. सत्या लिटरली त्याचे डोळे भरून आलेले असतात. त्याला माहिती आहे मंजूने आज जे काही डिसिजन घेतलं आहे ते काही सोपा नाही आहे. तात्या तिला घरी घेऊन जातो. घरी गेल्याच्या नंतर मात्र पूर्वाला त्यांनी फोन केला आहे आणि आता मात्र सांगितलं आहे आपल्या अड्ड्यावर आत्ताच्या आत्ता येऊन भेटा. पूर्वा म्हणते काय झालं डॅडी साहेब? तो म्हणतो हे बघ काही बोलू नको, आता तुम्ही तिकडे या, आपण दोघं बोलूया. आता अड्ड्यावर तात्या पूर्वा जेव्हा भेटतात तेव्हा तात्या मात्र आता सगळं इकडे पूर्वाला सांगत असतात की मंजूला मी आणलंय आणि घडलेला सगळा प्रकार सांगतात. पूर्वा मात्र भयंकर चिडते. डॅडी साहेब तुम्हाला कळतंय का? अहो कशाला आणलं? ती पोलीस आहे ना, जरी ती आंधळी असली सस्पेंड असली तरी ती आपल्या घरी कशाला तुम्ही तिला घेऊन आलात? अहो मी तुमच्या घरी राहत नाही आहे, तुम्हाला पटतं का? मी तुमच्या घरी राहिले. तात्या असं का करून ठेवलं तुम्ही? डॅडी साहेब तुम्ही खूप चुकलात. आता मात्र डॅडी साहेब म्हणतात अहो माझा खूप नाईलाज झाला, मला काही ऑप्शनच नव्हतं. तिकडे सत्या मंजूचं खूप भांडण झालं, ते दोघं वेगळे राहिले ना तर कटकारस्थानं करणार नाही आहे. उलट आपल्याला आता मंजू आपल्या टीममध्ये येईल ना. तेव्हा पूर्वा म्हणते डॅडी साहेब तुम्हाला कळत नाही आहे, ते खूप बदमाश लोक आहेत, कदाचित त्या मंजूला दिसतही असेल, मग तुम्ही काय करणार? त्याचबरोबर आपल्या घरामध्ये ज्या काही फायली आपण लपवल्या तुम्हाला माहिती आहे का? त्या फायली आता इकडे मी तुम्हाला आणून दिल्यात ना. ते म्हणतात हो काही होणार नाही, त्या फायली मी आता तिजोरीमध्ये ठेवल्या. डॅडी साहेब तुम्ही असं कसं करू शकता? मला तर कळत नाही आहे तुमचं काय वागणं चाललंय. तिकडे तो आर्यन आणि इकडे तुम्ही ना दोघं मिळून माझा सूड घेताय. इकडे मात्र तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, मंजू तुमच्यापर्यंत आली, तुमच्या घरापर्यंत आली म्हणजे नक्कीच आता हे साधं सुद्धा तर मला वाटत नाही आहे. नक्कीच त्या दोघांच्या डोक्यात काही ना काही प्लॅनिंग असणार आहे. ते दोघं इतके दिसतात तेवढे साधे नाही आहेत. आता मात्र तात्या बोलतात पूर्वा तू काळजी करू नको, मला माहिती आहे तू मला फाईल दिली आणि फाईल किती इम्पॉर्टंट आहे आणि ती फाईल म्हणजे माझा जेलमध्ये जायचा रस्ता आहे. त्याच्यामुळे ती फाईल मी अजिबात कुठेही कोणाला हाती लागू देणार नाही आहे. पूर्वा म्हणते डॅडी साहेब मी फाईल पोलीस स्टेशनमधून कशी काय काढली ना माझं मला ठाऊक आहे. त्या फाईलसाठी मी किती मोठा आता आकांतांडव केले तुम्हाला माहीत नाही आहे का? अगं बबडे मी ती फाईल व्यवस्थित ठेवली आहे लॉकरमध्ये, तिजोरीमध्ये, तिकडं कोणीही पोहोचू शकत नाही आहे असं तात्या फुल कॉन्फिडन्समध्ये पूर्वाला आता सगळं सांगत असतात. इकडे मात्र पूर्वा पूर्ण घाबरलेलीच आहे. पूर्वा म्हणते डॅडी साहेब तुम्ही ना खूपच आता घोळ केला आहे बघा, तुम्हाला काय गरज होती हे सगळं करायचं? अहो ती मंजू चाबी सोडून कुलूप तोडून तिच्यासाठी काही मोठी गोष्ट नाही आहे, ती खूपच चॅप्टर पोलीस ऑफिसर आहे. तात्याला मात्र आता इकडे खरंच प्रेक्षकांनो पूर्वाच्या बोलण्याची भीतीच वाटायला लागलेली असते. इकडे पूर्वा तात्या अड्ड्यावर बसले. जर मंजूने तिकडे काही केलं तर आपल्याला कसं कळणार? आता मात्र दोघांच्याही मनात शंकेची पाल चुकली आणि तात्या मात्र बोलतात ठीक आहे आता मंजू घरी पोचली आहे. मंजू मात्र प्रेक्षकांनो काहीच करणार नाही असा तात्याला कॉन्फिडन्स असतो. आणि इकडे मात्र तात्या घराच्या बाहेर गेलेले पाहून मंजूने सगळ्या घरात आता शोध मोहीम चालू केली. सगळ्या कपाटात इकडे तिकडे शोधू लागते आणि घरात आर्यन पण नाही आहे आणि त्याच गोष्टीचा फायदा आता मात्र सत्या मंजूला होणार आहे. मंजू कंटिन्यू सत्याला आता सगळे अपडेट देत असते आणि तात्या साहेबांचेच आता पूर्वा आर्यन मुलगे आहेत हे मात्र मंजूला आता कळणार आहे. होय प्रेक्षकांनो तात्यासाहेबांचे पोरं म्हणजे पूर्वा पाटील आणि आर्यन. आता मंजूला वाटतं की तात्यासाहेबांच्या घरात फाईल सापडेल, तात्या सुटला मग आता इकडे ती घराघरात सगळीकडे ती फाईल शोधाशोध करते आणि तेवढ्यात तिला दिसतं की एक मोठं आता लॉकर तिकडे आहे. खूप मोठं लॉकर तिजोरी तिकडे असते आणि त्या तिजोरीमध्ये मात्र आता सगळ्या वस्तू तात्याच्या असू शकतात, या सगळ्या फाईलही असू शकतात आणि माझी फाईलसुद्धा तिकडेच असणार आहे असं मात्र आता मंजूला कळतं. डोळ्यावरचा गॉगल प्रेक्षकांनो तिने काढलाय आणि तिजोरीच्या चाब्या शोधायसाठी तिने सगळीकडे शोधाशोध चालू केली. फायनली तिला चाबीसुद्धा सापडते. आता मात्र ज्याची शंका होती ती मंजू शांत बसणार नाही, ती शंकाच मात्र तात्याची खरी होणार आहे. सत्या मंजूचा प्लॅन आता सक्सेस होणार आहे. मंजू आता तात्यासाहेबांच्या रूममध्ये जी काय तिजोरी आहे
त्यापर्यंत पोहोचली प्रेक्षकांनो. ती तिजोरी उघडून बरोबर तिने आता सगळं आपलं काम फत्ते केले. आता मात्र सगळ्या फायली बघितल्याच्या नंतर तिला कळून चुकतं की या सगळ्याचा सूत्रधार पूर्णपणे तात्याच आहे. आता मात्र प्रेक्षकांनो, मंजू पुढे काय करणार आहे? तात्याची मोठी आता इकडे गोचीच तिच्या हातामध्ये आलेली असते. तिने आता ताबडतोब सत्याला सगळं इन्फॉर्म केलंय. सत्याला तिने जे जे काही सापडले ते सांगितले आणि आता इथे काहीतरी आहे ते मात्र तात्याला कळून चुकले. तात्याला आता डाऊट आलाय. पूर्वाने जी काही शंका त्यांच्या डोक्यात टाकली होती त्याच्यामुळे तात्यासुद्धा घाबरले. आता घरी असलेल्या फाईल सगळे डॉक्युमेंट मंजूच्या हाताला जर लागले तर आपलं काही खरं नाही असा विचार तात्या करतात. इकडे मात्र सत्या मंजूला म्हणतो की काही नाही, मी आता तिकडे येतो, तुम्ही तिकडे गेल्याचा खूप मोठा फायदा आपल्याला झालाय. सत्या, अरे तात्याची फाईल आपल्या हातात लागली आहे. आता मात्र तो म्हणतो खरंच आज तुम्ही खूप मोठं काम केले, काही करून पटकन ती फाईल आता माझ्यापर्यंत पोहोचवा. फाईल इथं जर राहिली तर ती सेफ नाही आहे. सत्या म्हणतो वाघमारे, तू पण तिकडे सेफ आहेस का, मला आधी ते सांगा, मला तुमची जास्त काळजी वाटते. मंजू म्हणते सत्या अजिबात काळजी करू नकोस, मी एकदम टकाटक आहे. आणि इकडे मात्र तिजोरी उघडून बघितलं तर आता तात्यांना फाईल दिसत नाही आहे. मंजू तुझ्या हे जीवावर बेतू शकतं, या ठिकाणी दुसरी नकली फाईल तयार करून ठेव असं सत्याने तिला सांगितले. मग सत्या मंजूने अजून एक जबरदस्त प्लॅन केला आहे. सगळ्या फाईलचे सगळे पुरावे आता त्यांनी गायब केले आणि दुसरी फाईल बनवून आता मात्र तिजोरीत ते ठेवणार आहेत, जेणेकरून तात्याला अजिबात डाऊट येणार नाही आहे. मित्रांनो, सत्या मंजूने ती फाईल उघडून सगळे फोटो क्लिक करून दुसरी डुप्लिकेट फाईल आता तिकडे देण्याचा जो काही प्रयत्न केला आहे आणि मंजूचा तात्यांच्या घरात घुसण्याचा जो काही प्लॅन सक्सेस झाला आहे तो मात्र आता जबरदस्त पद्धतीने आपल्याला काहीतरी मोठा धमाका दाखवणार आहे. तर मंडळी, आता मात्र पूर्वा काय करणार आहे? पण अजून मंजूला पूर्वा आणि आर्यन हे दोघं तात्यांची मुलं आहेत याचा पुरावा भेटलेला नाही आहे. तर मित्रांनो, येणाऱ्या भागांच्या सगळ्या अपडेटसाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे मात्र तात्या चोर, त्याच्यापेक्षा मंजू सत्याने जो काही डाका तात्याच्या घरात टाकलाय ना, ते सगळं पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक नक्की करा. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.